नमस्कार. मी नंदिनी आपलं स्वागत करते. आपण काय करीत आहोत आणि का करतो आहोत याची पूर्ण जाणीव ठेवूनच पुढचे पाऊल उचलले पाहिजे. जेव्हा आपण प्रार्थना करता तेव्हा विश्वास बाळगा की ज्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही इच्छा करता त्या तुम्हाला मिळतील, अगदी निश्चितपणे मिळतील. स्वतःला किंवा इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती आता बंद करा. भूतकाळ विसरा आणि यश, विजय, प्रभुत्व आणि उद्दिष्टपूर्ती यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही जिथे ध्यास घ्याल किंवा ध्यान द्याल तेच तुम्हाला मिळेल. स्वतःच्या खऱ्या योग्यतेची जाणीव ठेवा. नीट समजून घ्या की त्या ईश्वराला, त्या सोर्सला व्यक्त होण्यासाठी तुम्ही म्हणजे एक विशेष आणि अद्वितीय असे केंद्रस्थान आहात. आता शांत जागेत बसा, कम्फर्टेबली बसा. हळूच डोळे बंद करा. शरीर पूर्णपणे ढिलं सोडून द्या. अगदी सैल सोडून द्या. अगदी शांतपणे आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही प्रकारे स्वतःहून श्वास घ्यायचा नाही आहे. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे डिटॅचमेंट करून बघत राहा. फील करा. ह्या ब्रह्मांडामध्ये अनंत गोष्टींचा खजिना आहे. अनंत गोष्टींचा खजिना आहे. तुम्ही तुम्हाला हवं ते अगदी अधिकारवाणीने फक्त मागा. ती कायमची तुमची होईल. समृद्धी, यश, पराक्रम आणि भरभराट या सर्व गोष्टी आपल्या मनात असतात आणि आपल्या अचेतन मनात जे पेरेल तेच त्याच्या पदरात पडेल. माणसाच्या मनात कल्पना उत्पन्न होतात आणि माणसाचे हे मनच त्या परमेश्वराच्या मनाच्या अनंतवाशी एकरूप आणि एकात्म होते. हे सर्व विचार जे मी तुम्हाला आता सांगणार आहे ते सर्व विचार आपण सतत सकाळ, दुपार, रात्र किंवा जेव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा अत्यंत पद्धतशीरपणे, नियमितपणे, शांतपणे, अगदी फील करून, भावनाग्रहित होऊन उच्चारित राहा. जेव्हा जेव्हा मन भयग्रस्त होईल, चिंतातूर वाटेल, भविष्याची भीती वाटते, तेव्हा तेव्हा स्वतःसाठी ही प्रार्थना करा. उच्च आणि विधायक विचार हे नेहमीच नकारात्मक विचार उधळून टाकून नष्ट करतात. आत असलेले बंदिस्त तेज विचार बाहेर पसरण्यास सुरुवात होते. खरोखरच प्रार्थना तुमचं आयुष्य बदलून जाते. आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. तुमचंही आयुष्य सहज बदलून जाओ. अगदी डोळे बंद करून शांत चित्ताने, कुठेही काहीही रजिस्ट न करता, न थांबवता, न कारण देता हे जे वाक्य मी उच्चारते आहे ते तुम्ही पण मनातल्या मनात उच्चारा. स्वतःसाठी फील करा आणि अगदी न चुकता जेव्हाही वेळ मिळतो
रात्री झोपताना, सकाळी लवकर उठताना किंवा दुपारी जेव्हाही कुठेही वेळ मिळतो, स्वतःसाठी प्रार्थना करा. ह्या ब्रह्मांडामध्ये तुमचे विचार पाठवा. तुमचं आयुष्य उजळून जाओ, हेच माझ्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत, शुभकामना आहेत. चला तर सुरुवात करूया. मी पूर्णपणे स्थिर चित्त, शांत आणि सुरक्षित आहे. मी पूर्णपणे स्थिर चित्त, शांत आणि सुरक्षित आहे. कोणत्याही अनिष्टाची मला भीती वाटत नाही, कारण माझ्याजवळ ईश्वर आहे. कोणत्याही अनिष्टाची मला भीती वाटत नाही, कारण माझ्याजवळ ईश्वर आहे, तो सोर्स आहे. मी कायम शांत, प्रसन्नचित्त आणि तणावरहित असते. मी कायम शांत, प्रसन्नचित्त आणि तणावरहित असते. जगातील एकमेव परमोच्च शक्ती, त्यावर माझी अनन्य श्रद्धा आणि विश्वास आहे. यशस्वी आणि विजयी होऊन आनंदोत्सव साजरा करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. यशस्वी आणि विजयी होऊन आनंदोत्सव साजरा करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. हाती घेतलेल्या सर्व जोखमीच्या कामात मी यशस्वी होते आहे. हाती घेतलेल्या सर्व जोखमीच्या कामात मी यशस्वी होते आहे. मी एक अतिशय यशस्वी आणि अलौकिक व्यक्ती आहे. मी एक अतिशय यशस्वी आणि अलौकिक व्यक्ती आहे. मी प्रेमळ, सलोख्याने वागणारी आणि शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी प्रेमळ, सलोख्याने वागणारी आणि शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी माझ्या परमेश्वराशी, त्या सोर्सशी एकरूप झालेली आहे. माझ्या जीवनात मी अगदी योग्य जागी आहे. माझ्या जीवनात मी अगदी योग्य जागी आहे. मला प्रिय असलेल्या गोष्टीच मी करते आणि अत्यंत सुखी, समाधानी आहे. माझ्या जीवनात मी अगदी योग्य जागी आहे. मला प्रिय असलेल्या गोष्टीच मी करते आणि अत्यंत सुखी, समाधानी आहे. माझे घर मला प्रोटेक्शन देतो, म्हणजे सुरक्षितता देतो. माझा परिवार मला पूर्ण सपोर्ट करतो. माझं घर मला सुरक्षितता देतो आणि परिवार मला पूर्ण सपोर्ट करतो आहे. माझे नातेवाईक प्रेमळपूर्वक माझ्याशी व्यवहार करत आहेत. माझी गाडी, जी काही तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर जी काही असेल, ते मला खूप आधार आहे आणि त्यामुळे माझा प्रवास सुलभ सहज होतो आहे. माझ्या गाडीमुळे माझा प्रवास सहज आणि सुलभ होतो आहे. मी माझ्या बुद्धीचा, गुणवत्तेचा लाभ सर्व जगाला अभिनव पद्धतीने करून देते. मी माझ्या बुद्धीचा, गुणवत्तेचा लाभ
साऱ्या जगाला अभिनव पद्धतीने करून देते आणि मानवतेच्या सेवेसाठी परमेश्वर मला अधिकाधिक चांगले मार्ग उपलब्ध करून देतो आहे. तो परमेश्वर मला अधिकाधिक चांगल्यात चांगले मार्ग उपलब्ध करून देतो आहे. अगदी क्षणात एक नवीन आणि विस्मयकारक संधी माझ्या वाट्याला येत आहे. एक विस्मयकारक संधी माझ्या वाटेला येत आहे. ही वास्तविकता मी निश्चिंतपणे आणि निशंकपणे स्वीकारत आहे. ही वास्तविकता मी अगदी निश्चिंतपणे आणि निशंकेने स्वीकारित आहे. माझ्यातील उत्तम तेज व्यक्त होण्यासाठी हर प्रकारे दैवीय मार्गदर्शन मला मिळत आहे. माझ्यातील उत्तम तेज व्यक्त होण्यासाठी हर प्रकारे प्रत्येक प्रकारे दैवीय मार्गदर्शन मला मिळत आहे हे मी जाणते. वैपुल्य, समृद्धी आणि सुरक्षितता यावर मला विश्वास आहे आणि मी त्याचा स्वीकार करते. वैपुल्य, समृद्धी आणि सुरक्षितता यावर माझा विश्वास आहे आणि मी त्याचा स्वीकार करते. आता माझ्यासाठी आश्चर्यकारक आणि प्रलोभनीय संधीचे दरवाजे उघडले जात आहेत. माझ्यासाठी आश्चर्यकारक आणि प्रलोभनीय संधीचे दरवाजे उघडले जात आहेत. याची मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या आध्यात्मिक किंवा अत्याधिक आवडत्या स्वप्नांपेक्षा खूप जास्त भरभराट होत आहे. मला विश्वास आहे की माझ्या अत्याधिक आवडत्या स्वप्नांपेक्षाही खूप जास्त माझी भरभराट होत आहे. आता या क्षणापासून मी माझी गुणवत्ता नव्याने ठरवते आहे. आता या क्षणापासून मी माझी गुणवत्ता नव्याने ठरवित आहे. माझ्या खऱ्याखुऱ्या योग्यतेची मला जाणीव आहे. यापुढे मी स्वतःला नाकारणार नाही. मनात नकारात्मक विचार आलेच तर मी स्वतःला ठामपणे बजावते की माझ्या अंतर्यामी तो सोर्स आहे. यापुढे मी स्वतःला नाकारणार नाही. मनात नकारात्मक विचार आलेच तर मी स्वतःला ठामपणे बजावते की माझ्या अंतर्यामी तो सोर्स आहे. मला याचा अत्याधिक आनंद आहे. मी माझ्या स्वचा आदर करते, सन्मान करते. सन्मान करते. माझ्यामध्ये असलेली अमर्याद ऊर्जा ही अत्यंत प्रज्ञावान आणि सर्वज्ञ आहे. माझ्यामध्ये असलेली अमर्याद ऊर्जा ही अत्यंत प्रज्ञावान आणि सर्वज्ञ आहे. तिच्या प्रती मी शुद्ध सात्विक भावाने आदर बाळगते. ह्या माझ्या प्रज्ञावान आणि सर्वज्ञ असलेल्या ऊर्जेच्या प्रती मी शुद्ध सात्विक भावाने आदर बाळगते. ही शक्ती सदा सर्व काळ अस्तित्वात आहे. ती स्वतःची पुनर्निर्मिती करते आणि अधिक शक्तिशाली बनते.
ही शक्ती सदा सर्वकाळ अस्तित्वात आहे आणि ती स्वतःच स्वतःची पुनर्निर्मिती करते आणि अधिक शक्तिशाली बनते. मी प्रगती पथावर यशस्वीरित्या घोडदौड करीत आहे. मी प्रगती पथावर यशस्वीरित्या घोडदौड करीत आहे. मी आध्यात्मिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व पातळींवर प्रगल्भ होत आहे आणि माझी प्रगती करत आहे. मी आध्यात्मिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व पातळ्यांवर प्रगल्भ होत आहे आणि प्रगती करत आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विश्वास बाळगा की ज्या कोणत्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही इच्छा करता त्या तुम्हाला मिळतीलच. अगदी निश्चितपणे मिळतील. शांतपणे आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा प्रार्थना करूया. और अब जब भी आप तैयार हों, धीरे से वापस आ जाएं। धीरे से अपनी जागरूकता को वापस ले आएं। एक नई चेतना में, एक नए शरीर में, नए संसार में, नए वातावरण में और नए समय में। अपना समय लें और धीरे से वर्तमान क्षण के प्रति जागरूक हो जाएं। जब आप तैयार हों, आप धीरे से अपनी हथेलियों को एक दूसरे के साथ रगड़कर उन्हें अपनी आंखों पर रख सकते हैं। पांच, 4, 3, 2, 1 और अब धीरे से वर्तमान क्षण में आए। आनंदित और धन्य महसूस करते हुए अपनी आंखें खोलें। प्यारे दोस्तों, इन अनमोल पलों में मुझे सहभागी बनाने के लिए धन्यवाद। पूरे दिल से आपको मेरा अनंत प्रेम और आभार।